दुःख कोणाला नाही. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला. सीता मातेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं. हे लक्षात घ्या. देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर भगवंत आपल्याला कधीच एकटं टाकत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण दिवसभर नुसती अगरबत्ती लावली, नारळ फोडले, घंटा वाजवला तर भगवंत आपली सर्व इच्छा पूर्ण करेल, स्वामी महाराज आपली सर्व इच्छा पूर्ण करतील. तर असं बिलकुल होत नसतं. आयुष्यातील सुखदुःख दूर करण्यासाठी, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कष्ट करावेच लागतात. त्यासाठीच तर भगवंताने आपल्याला 2 हात दिले आहे. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी आपल्याला दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागतो, सत्कर्म करावे लागतात आणि यासाठीच देवाने आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं आहे. तर तुमच्या मनात आता प्रश्न येत असेल की मग सेवा कशासाठी करायची? तर बघा, जसे की 3 ऋतू असतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा आपल्याला कडक ऊन जाणवतं, तेव्हा आपण बाहेर निघताना आपली काळजी म्हणून आपण उन्हापासून आपलं संरक्षण होईल अशी वस्तू आपण वापरत असतो. त्याचप्रमाणे पावसाळा आल्या आपण छत्री वापरतो, रेनकोट वापरतो आणि हिवाळा आल्यानंतर आपल्याला थंडी लागू नये म्हणून आपण स्वेटर वापरतो. तर याने काय होतं, ज्या ऋतूमध्ये ज्या गोष्टी आपल्यासाठी हानिकारक असतात त्या गोष्टींपासून आपलं संरक्षण होत असतं, बरोबर ना? तर याचप्रमाणे सेवा देखील आपल्याला अशाच प्रकारे काम करत असते, अशाच प्रकारे प्रोटेक्शन देत असते. आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा आपलं प्रारब्ध भोगत असतो तर अशा वेळेला आपल्याला काहीतरी संरक्षण कवच पाहिजे. तर यासाठी आपण सेवा करायची असते. सेवेने आपल्याभोवती एक संरक्षण कवच निर्माण होतं आणि त्यामुळेच आपल्याला येणाऱ्या दुःखापासून, येणाऱ्या संकटापासून नक्कीच मार्ग निघत जातो, आपली रक्षा होत जाते. तर यासाठी स्वामींनी आपल्याला सुंदर असा स्वामी सेवा मार्ग दिला आहे. स्वामी आपल्याला वचन देतात, या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू नाही किंवा कोणतीही गोष्ट नाही जी आम्ही तुला देऊ शकत नाही. असं कोणतंही संकट नाही जे आम्ही थोपवू शकत नाही. असं कोणतंही वादळ नाही जे आम्ही शमवू शकत नाही. पण तुझ्या चित्ती इतकी भक्ती, इतका विश्वास निर्माण कर की ते सर्व तू पेलू शकशील. संकटासमोर निर्धाराने उभा राहू शकशील. वादळात निर्भीडपणे शिरू शकशील. भले मग तुला चालता येत नसेल तर आम्ही तुला पळायला शिकू. बोलता येत नसेल तर गर्जना करायला शिकू. पंख उडवता येत नसतील तर दिव्य भरारी घ्यायला शिकू. दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहायचे सामर्थ्य देऊ. पण फक्त विश्वास ठेव. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे. या पृथ्वीवर आलो आहोत. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्टरित्या करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अभेद श्रद्धेच्या भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे. स्वामी भक्त हो, स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो ना, त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकत असतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनाप्रमाणे म्हणजेच मास्टर प्लॅननुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडेल ती स्वामींची इच्छा आहे असं म्हणून आपण ते स्वीकार करायचं. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलं आहे म्हणून धन्यवाद द्यायचं. त्याच्याद्वारे जे शिकवलं जात आहे ते शिकायचं आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपलं कर्म करत राहायचं आहे. बघा, यश निश्चितच मिळतं. स्वामींनी आपल्या एका चरित्रात म्हटलं आहे, तू उपवास कर किंवा नको करूस, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का? तू मठात रोज जा किंवा जाऊ नकोस, तुझी इच्छा. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र
मात कर, बघ तुला जमतं का. तू सोवळं ओळं मान किंवा मानू नकोस, हक्क तुझा. ते सर्व मांडलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र, बघ तुला जमतं का. तू 11 माळ जप, स्वामीचरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी आहे. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच, बघ तुला जमतं का. तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा येऊ नकोस, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक, बघ तुला जमतं का. नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का. बघा किती अर्थपूर्ण ओळी आहेत. रोज झोपण्यापूर्वी स्वामींना प्रार्थना करा, स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काही करा पण माझं मन विचलित होऊ देऊ नका, आणि जी सेवा करून घेताय ना त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको, सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. असे पातकी दीन मी स्वामी राया, पदी पातलो सिद्धवा उद्धराया. नसे अन्य त्राता जगी आदिनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मला मायणा बापना आप्त बंधू, सखा सोयरा सर्व तू दीन बंधू. तुझा मात्र आधार याले कराला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. नसे शास्त्र विद्या कला दीप काही, नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथाई. तुझे ले करूही अहंता मनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. प्रपंची पुराबत झालो दयाळा, तुझा दास मीही स्मृती ना मनाला. क्षमेची असे याचना त्वत्पदाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मला काम क्रोधादिकी जागविले, म्हणून समर्था तुला जागविले. नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्था तुझ्या विना प्रार्थू कुणाला. नको अंती पाहू त्वरे धाव घेई, तुझ्या विन नाही दुजी श्रेष्ठ आई. अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. कधी गोड वाणी न येई मुखाला, कधी द्रव्य नार्पिले याचकाला. कधी मूर्ती तुझी न ये लोचनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मला एवढी घाला भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा. घडोपाद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुझ्या विना प्रार्थू कुणाला. समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. तर आपल्या मनाला सर्वांनी सांगायचं आहे, हे म्हणा कितीही संकटे आली तरी खचू नकोस, विश्वास ठेव. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो, कारण
अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व शक्य आहे, बरोबर ना? चला तर वेळ झाली आता व्हिडिओ संपवण्याची. पुन्हा आपण भेटूयाच सुंदर गोड अशा माहितीसोबत किंवा छान एखाद्या स्वामी अनुभवासोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी नक्की घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.